It is my honor to welcome our today's estimated guest, Dr. Shubhangi Chetan Patil, a qualified Ayurvedic doctor with a BAMS degree and expertise in neuropathy and yogic styles. She has rich experience in healthcare, awareness programs and social work. Today's activity aims to recognize women's contribution, inspire students and encourage participation in innovation, leadership and social development through interaction and discussion. We are truly grateful for her presence. त्यातले सगळे चेहरे मला बऱ्यापैकी आठवत आहेत. म्हणजे माहिती आहे ना, मी सगळेजण तुम्ही अटेंड करत होता योगाचे, होय की नाही? कॉलेज तुमच्यासाठी एवढं छान अपॉर्च्युनिटीज देत आहे, तर आपण काय करायला पाहिजे हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. तर आतापर्यंत सृष्टी निर्माण झाल्यापासून आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, जे जे गुरु आमच्या सान्निध्यात आलेले आहेत, त्या सगळ्या गुरूंना माझा नमस्कार. आजचा तुमचा विषय जो आहे तो एकतर महिला दिनानिमित्त सगळ्या मुलींनाच बोलवलेला आहे, तसं मुलांसाठी पण तो चालला असता, पण मुलींनाच का, तर मुली सक्षम व्हायला पाहिजे आणि त्या स्वतःच्या पायावर उभे राहता राहता सेल्फ कॉन्फिडन्स यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही आजारी असाल, आजारी म्हणजे काय की आपण आजारी म्हणजे खूप मोठे आजार लक्षात घेतोय की मला अपेंडिसायटिस झालंय, मला अल्सर झालेला आहे, किंवा आणखी मला काहीतरी इरेग्युलरिटीज, हार्मोनल इम्बॅलन्सेस आहेत, हे एवढं होऊपर्यंत तिथपर्यंत पोहोचूपर्यंत बराच काळ गेलेला असतो. त्याच्या आधी तुम्हाला बारीक बारीक गोष्टी लक्षात येत असतात. तर तेव्हाच तुम्हाला योग जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरवलेला असेल तर आपोआपच हे छोट्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहता. कारण जर तुम्हाला कोणती अपॉर्च्युनिटी आलेली असेल आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम नसाल तर तुम्ही काय म्हणणार, नाही मला 8-8 तास 12-12 तास काम करणं शक्य नाहीये. मग तुम्ही कसे काय नुसतेच हुशार असून काय उपयोग येणार आहे का त्याचा? तुम्हाला तुमचं शरीर स्वतःचं सक्षम असायला पाहिजे ना, तरच तुम्ही त्या अपॉर्च्युनिटीज झेलू शकणार. की एकाच गोष्टीवर तुम्हाला अवलंबून राहून उपयोगाचं नाहीये. त्याच्याबरोबर ते नसेल तर काय, त्याच्यानंतर आता गव्हर्नमेंट जॉब किती इझी आहे का? तुम्हाला प्रायव्हेट जॉब करायला लागतात. सडन काहीतरी कॅलॅमिटीज आल्या, त्याच्यामध्ये ते बंद पडलं. एक मशीन जर तुमच्या 10 लोकांचं काम करत असेल तर ती 10 लोक कशासाठी घेणार कंपनी? बरोबर आहे ना? मग अशा वेळेस तुम्ही काय करणार? तुमच्याकडे वेगवेगळे टूल्स असणं गरजेचं आहे, ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी इन्कम सोर्स व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना? कारण जीवन जगायचं म्हटल्यानंतर आपल्याला कोण आणून देणार कोणच, त्यापेक्षा आपण सक्षम असलेले केव्हाही चांगलं. दिनचर्या, ऋतुचर्या आणि वेगधारण. दिनचर्या म्हणजे सकाळी, हे पहिला भाग चाललाय ना स्वतःला सक्षम बनवण्यासाठी. आणि दिनचर्या, सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठायला पाहिजे. मग ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी कमीत कमी 1.25 ते 1.5 तास आधी उठायला पाहिजे. म्हणजे 5:15, साधारणपणे 5 ते 5:15 या वेळेमध्ये तर तुम्हाला उठायला पाहिजे. तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला भूक लागते का? त्याचं उदाहरण म्हणून सांगते. सकाळी उठल्या उठल्या भूक लागते का? नाही. का लगेच जेवायलाच बसताय? नाही होत ना. आपण काय म्हणतो, नाही मला काय अजून भूक लागलेली नाहीये. थोडंसं सूर्य वर यायला लागल्यानंतर काय होतंय, थोडंसं आपल्याला भूक लागायला लागते. म्हणजे काय होतंय, सूर्य म्हणजे काय तुमचं कुठला आलेला आहे का? नेचर मधला आहे ना. तो वर यायला लागल्यानंतर तुम्हाला हळूहळू भूक लागायला लागते. मग आपण 8-8:30च्या दरम्यान काहीतरी खायला पाहिजे असं वाटायला लागतं. आजकाल काय व्हायला लागलंय, मॅक्झिमम सगळी जेवणं, पार्ट्या, काय काय असेल ते सगळं काय रात्री आणि वेळेपर्यंत. बरोबर आहे ना? मग सूर्याचा सपोर्ट तुम्हाला मिळतोय का? नाही मिळत. मग जर सूर्याचा सपोर्ट मिळत नसेल तुमच्या कॅथॅरॅमीला तर ते पचन व्यवस्थित होत नाही. तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमकडे मॅक्झिमम ब्लड फ्लो वाढलेला असणार आहे. मग डायजेशनच अजून प्रॉपर झालेलं नाही आहे तर तुमचा ब्लड फ्लो वरती मेंदूकडे तितकंसं होणार, जास्त चालूच असतो पण मॅक्झिमम ब्लड फ्लो. जर तुम्ही सकाळी फ्रेश असाल हे केव्हा, तुमचं डायजेशन जर प्रॉपर झालेलं असेल तर, नाहीतर होणार नाही. नाहीतर मग तुम्ही डल, चला आता वेळ झाली आहे, कॉलेजला जायचं आहे, उठा, पेंगत आई बाबा उठवणार, गजर लावणार, तरी बंद करून झोपणार. कारण तुम्ही तसंच ठरलं नाही त्याला. म्हणजे तुम्हाला निसर्गाबरोबर राहणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही निसर्गाला सोडून राहायला लागला तर तिथं तुमची 50% एनर्जी लॉस होणार आहे. तसंच अभ्यासाचं, सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही पहाटे उठले
तुम्ही कधी केलाय की नाही अभ्यास? पहाटे उठून केला असेल बऱ्याच जणांनी, सगळ्यांना माहिती असतं. रात्रीच्या जागरणाच्या ऐवजी सकाळी पहाटे उठून अभ्यास करा, तो चांगला लक्षात राहतो. त्याच्यासाठी सुद्धा अनेक वेगवेगळे कोर्सेस आहेत. मग त्याच्यामध्ये योग विद्यालय म्हणून आहे, त्याच्यामध्ये त्यांचं योग शिक्षकच आहे, योग प्रवेश आहे, योग त्याच्यानंतर प्रबोधपर्यंत तुम्ही जाऊ शकताय. असे 6 महिने वर्षभराचे असे वेगवेगळे कोर्सेस आहेत, ज्याच्यातून तुम्हाला स्वतः बरोबर जेव्हा तुम्ही स्वतः शिकणार तरच तुम्ही दुसऱ्याला शिकू शकणार ना. जेव्हा तुम्ही योग वर्ग घेणार असाल तेव्हा काय होणार, तुम्हाला स्वतःला पहिल्यांदा यायला पाहिजे ना. स्वतःला जर येतच असेल तर तुम्ही काय शिकवणार? मग त्याच्यातून तुम्हाला स्वतःचं अर्निंग पण सुरू होतं. तुम्ही हा आहे तो जॉब पण करता करता तुम्हाला मिळालेल्या वेगळ्या वेळांमध्ये तुम्ही हा पण अर्न करू शकता.